नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट 2025चं नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे. आणि या परीक्षेचं जे ऑनलाईन आयोजन करण्यात आलेलं आहे, त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज हे मागविण्यात येत आहेत. तर ते नोटिफिकेशन आपण सविस्तर पाहणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर ते नोटिफिकेशन तुमच्या समोर आहे, तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. तर या ठिकाणी दिनांक 25/4/2025 म्हणजे हे आजचंच नोटिफिकेशन आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. तर खाली तपशील दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीची ही वेब लिंक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करायचा कालावधी तुम्ही पाहू शकता, 26/4/2025 ते 10/5/2025. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक आहे 10/5/2025. या ठिकाणी तुम्हाला रात्री 11:59 तुम्हाला परीक्षा शुल्क हे भरता येणार आहे. प्रवेशपत्र या ठिकाणी ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा जो कालावधी आहे, परीक्षेच्या 7 दिवस आधी या ठिकाणी तुम्हाला या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध होतील. आता ऑनलाईन परीक्षेचा पण या ठिकाणी जे काही शेड्यूल किंवा वेळापत्रक ते देण्यात आलेलं आहे. ऑनलाईन परीक्षा दिनांक 24/5/2025 ते दिनांक 5/6/2025. प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचा कालावधी आहे. आता खाली या ठिकाणी उपलब्ध पदसंख्या, यामध्ये राज्यातील शिक्षण सेवकांच्या शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती, विषय, प्रवर्ग, माध्यम व बिंदू नामावलीनुसार पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल. आता परीक्षेचं जे माध्यम आहे व अभ्यासक्रम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. परीक्षेचं माध्यम एक तर मराठी, इंग्रजी व उर्दू असेल. भाषिक क्षमता व भाषिक क्षमता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. भाषिक क्षमता मराठी व भाषिक क्षमता इंग्रजी. यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थींनी इंग्रजी, मराठी अथवा इंग्रजी, उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे. प्रश्नांचे भाषांतर किंवा अर्थाबाबत काही संदिग्धता असल्यास इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिम समजले जातील. अशा प्रकारे या ठिकाणी ही महत्त्वपूर्ण सूचना दिलेली आहे. आता खाली काही तुम्ही पाहू शकता. अभ्यासक्रम. सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील. परीक्षेसाठी निवडलेल्या जे काही पुढील प्रमाणे 2 घटक राहतील. यामध्ये तुम्ही पाहू शकता अभियोग्यता घटक आणि बुद्धिमत्ता. या ठिकाणी प्रमाण तुम्ही पाहू शकता. तर अभियोग्यताचं प्रमाण या ठिकाणी 60% असणार आहे आणि बुद्धिमत्ता 40% अशी एकूण तुम्ही पाहू शकता. एकूण अभियोग्यतासाठी 120 गुण आहेत आणि बुद्धिमत्तासाठी 80, तर अशी एकूण 200 गुणाची ही परीक्षा असणार आहे. यामध्ये अभियोग्यता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक राहतील. तर बुद्धिमत्ता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक राहतील. सदर परीक्षा ही विषयज्ञानावर होणार नाही, त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही. आता या ठिकाणी परीक्षेचा कालावधी देण्यात आलेला आहे. तर जवळपास 2 तासांचा म्हणजेच 120 मिनिट इतका या परीक्षेसाठी तुम्हाला कालावधी देण्यात येणार आहे. आता खाली काही पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी त्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. व्हिडिओ जास्त लेंदी होते मित्रांनो, त्यामुळे या ठिकाणी या ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत किंवा या तरतुदी आहेत त्या तुम्ही ही PDF डाउनलोड करून सविस्तर पाहू शकता. आता खाली तुम्हाला ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे ते सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी उमेदवारांची पात्रता हे पण तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. निवड प्रक्रिया याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत. त्या ठिकाणी तुम्हाला ही लिंक देण्यात आलेली आहे. तर या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो जो तुम्हाला अर्ज करताना लागणार आहे त्याची साईज कशाप्रकारे ठेवायची आहे त्याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. स्वाक्षरीची साईज, तसेच तुम्हाला डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे त्या फोटो. परत एक या ठिकाणी स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र
उमेदवारांनी त्याच्या स्वहस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र 10 सेमी बाय 5 सेमी पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या शाईमध्ये लिहिलेले अपलोड करणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमुना तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. या ठिकाणी परीक्षेचं जे शुल्क असणार आहे, खुल्या संवर्गातील उमेदवार यांना 950, तर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, अनाथ, दिव्यांग उमेदवार यांना 850 रुपये या ठिकाणी फीस भरावी लागणार आहे, जे की नॉन रिफंडेबल आहे. अशा प्रकारे परीक्षा शुल्क असणार आहे. तुम्हाला जिल्हा किंवा परीक्षा केंद्र निवडताना या ठिकाणी अर्ज सादर करताना 3 जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करणे अनिवार्य आहे. जिल्हा किंवा परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. यामुळे मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरताना व्यवस्थित 3 जे जिल्हे किंवा परीक्षा केंद्र ते निवडायचे आहेत. तर तुम्हाला या परीक्षेचं जे काही प्रवेशपत्र आहे ते या ठिकाणी या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे आणि परीक्षेच्या 7 दिवस आधी. तर परीक्षा जवळ आलेली आहे मित्रांनो आणि तुम्हाला ऑनलाईन फॉर्म हे भरायचे आहेत. तर या PDF ची जी काही लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात येत आहे. तर तिथं जाऊन तुम्ही PDF सविस्तर डाउनलोड करून वाचू शकता. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.